हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो संपूर्ण असा पूजेचा व्हिडिओ आहे. तर आज आहे देवशयनी आषाढी एकादशी. तर प्रत्येक महिन्यात ना 2 पंधरवडे तर प्रत्येक पक्ष असतात आणि यात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. या प्रत्येक पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हणत असतात. या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी विशेष अशी मानली जाते. आषाढातील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात. त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात आणि त्यामुळे त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. हे 4 महिनेच म्हणजेच चातुर्मास होय. पण खरंच भगवान झोपी जातात का? कारण भगवान जर झोपी गेले तर सृष्टीचा व्यवहार कसा चालणार? मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात ज्यावेळी सर्व सृष्टी, जल, अन्नाची व्यवस्था करायची असते, त्याचवेळी भगवान झोपी कसे जातात? हे कसं शक्य आहे? वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य हे 16ही कलांनी फुलते. मानवाला जीवन मिळते, शेतकऱ्याला मुबलक असे पीक मिळत असते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. भगवंताच्या या कृपेने हा नाहून निघालेला भक्त भगवंताचे गुणगान करत असताना थकत नाही. माझे जे काही वैभव आहे ते तुझ्याच कृपेचे फळ आहे, असे जेव्हा आपण भगवंताला सांगतो ना, त्यावेळी प्रभू उत्तर देत असतात, मला माहीत नाही, मी तर 4 महिने झोपी गेलो होतो. हे सर्व वैभव हे तुझ्या कामाचे, तुझ्या परिश्रमाचे हे सर्व तुला मिळालेले फळ आहे. काम करताना सतत जागृत राहणे, फळ देतेवेळी झोपी गेल्याचा बहाणा करत असणे, यापेक्षा हृदयाची महानता कोणती असेल? तर एकादशीचे हे थोडक्यात महत्त्व जे मला काही कळाले ते मी तुम्हाला सांगितले. आपल्याला सण आहे हे सर्व माहीत असते, पण त्या सणाचे शास्त्रोक्त महत्त्व काय आहे? कशासाठी हे सण साजरा केले जातात? याची सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. जेव्हा आपल्याला माहीत असते तेव्हाच आपण पुढच्या पिढीला हे सांगू शकतो, म्हणजे जसं की आपल्या मुलांना, सगळ्यांना. तर आज मी पूजा करता करता पांडुरंगाष्टकम म्हणणार आहे आज. या दिवसाची जी काही मला माहिती मिळाली, जी काही मला थोडी अधिक माहिती होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. चला मी आता थोडंसं देवाचं नामस्मरण करता करता तुमच्याशी बोलणार आहे. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पंडुरिकाय दातु मुनिद्रः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडिद्वाससं नीलमेघावभायासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. प्रमाणं भवब्धेरिदं मामकानां नितम्बःकराभ्यधृतो नयेत्तस्मात् विधातुर्वसत्यं धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. स्फुरत्कौस्तुभानं कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिन्द्रवरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्.
शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलां जपारागबिम्बाधरं कज्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरेरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभङ्गाकृतिं बर्ह्यमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनन्दं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणीप्राणसज्जीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नन्ति हे देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधेति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं पांडुरंगाष्टकं संपूर्णम्. तर अशा प्रकारे किती छान सुंदर असं वाटतं. नेहमी आपण काही ना काही सतत बोलतच असतो, म्हणून म्हटलं की आज आपण पांडुरंगाष्टकम म्हणता म्हणता तुमच्याशी म्हणजे तुमच्याही कानावर ते पडेल म्हणून मी ती तुमच्यासोबत शेअर केलं आहे. अशा पद्धतीने पूजा ही चालूच होती. आज बघितले तुम्ही सर्वात आधी छान असं सर्व देव उजळवून घेतले होते. मला आदल्या दिवशी उजळवायचे होते, पण त्या दिवशी काही जमले नाही. मग एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून देव उजळवले आणि देवाचा मंदिर देखील स्वच्छ तिथली जागा करून घेतली होती. तसेच उंबरठ्यावर लेपन देखील आधी करून घेतले होते, म्हणजे ते छान असे वाळेपर्यंत आपली इकडे पूजा होईल. त्यात खूप छान असं देवघरात फुलांनी जेव्हा असा गच्च सजतो तेव्हा अजून जास्त आपल्या घरात छान पॉझिटिव्ह वाटत असते. ही तुमची पण अशी छान अशी पूजा झाली असेल. तर अशा पद्धतीने छान अशी आणि मी छोटीशीच पूजा इथे पुढे मांडलेली आहे. पुढे दिसेलच तुम्हाला. माझ्याकडे फक्त विठ्ठल आणि रुक्माईची ती मूर्ती आहे छोटी, तर त्याचीच मी पुढे छोटीशी अशी पूजा मांडणार आहे. तर एवढा तुम्ही सोपस्कार नाही केला तरी चालेल. फक्त छान असं देवाचं नामस्मरण जरी केलं, फक्त जे पण करणार ते अगदी मनापासून करा, तर निश्चितच ती प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोहोचत असते. त्यामुळे तुम्हाला एवढं करणं शक्य नाही झालं तरी पण चालेल, थोडं करा पण मनापासून करा. तर अशा पद्धतीने माझी पूजा ही चालू आहे. मला देखील प्रत्येक वेळेस जमतंच असं नाही. कधी काही अडचणी असतात, कधी मुलांच्या शाळेत काही कार्यक्रम असतात, कधी त्यांच्यासाठी वेळ द्यावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून आपल्याला जसं होईल तसं आपण करण्याचा जो वेळ असेल तर करण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. कारण हे केल्यानंतर जे आपल्या मनाला आनंद भेटतो
तो खूप पैसे खर्च करून सुद्धा मिळत नाही. एक मनाला आगळीवेगळी शांतता, पॉझिटिव्ह आणि आपलं स्वतःला खूप छान आनंद आणि फ्रेश वाटतं. त्यामुळे तुम्ही देखील नक्की असं करण्याचा प्रयत्न करा. तर अशी ही पूजा चालूच होती. तर विठ्ठल आणि रुक्माईचे आपण शिवाय आणि ओमला खूप सुंदर रेडी करून त्यांचे फोटोशूट केलेला आहे मी. म्हणजे आम्ही स्वतःच फोटो काढलेले आहेत आणि त्यात त्यांचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलला अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही नक्की आवर्जून बघा. दोघं पण इतके छान दिसत होते, प्रचंड. तर तुम्ही नक्की जाऊन, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईन, तर नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करा. आणि अशी पूजा ही आपली चालूच होती. तर ज्या ठिकाणी आम्ही विठ्ठल मंदिरात त्यांची फोटो वगैरे किंवा व्हिडिओ काढले शिवाय ओमचे, तर तेथे एक दादा आणि त्यांची मिसेस पण होती. तर त्यांनी शिवाय आणि ओमला जेव्हा बघितलं तेव्हा त्यांना इतका आनंद झाला. तर माझ्या आधी म्हणजे मी काही फोटो किंवा व्हिडिओ काढेल त्याच्या आधीच ते इतके मागे लागले की आम्हाला फोटो काढायचे आहे, त्यांच्यासोबत काही शूटिंग करायचे आहे. मग ठीक आहे, असो. आता त्यांनाही काहीतरी आत्मीयता वाटते त्याबद्दल, त्याच्यामुळे ते म्हटले असावेत. त्यामुळे 15-20 मिनटं आधी त्यांनी त्यांच्यासोबत शूटिंग केली, काही फोटोज क्लिक केले. त्यापैकी काही फोटो मी सुद्धा कॅप्चर केले आहेत, ते तुमच्यासोबत पुढे नक्की शेअर करेल. व शिवाय ओमला खूप सुंदर रेडी केलं होतं, तेही फोटो मी तुमच्यासोबत पुढे विठ्ठला, तुझ्यावर रुसावं तरी किती, चंद्रभागेच्या वाळवंटात कमरेवर हात ठेवून उभा आहेस. शतकानुशतकं तीच वीट, तेच सावळं रूप आणि तेच हसू. विठ्ठला, तुझं कौतुक तरी किती करावं. राजासारखा थाट नाही, ना शस्त्रही नाही, भव्य सिंहासनही नाही, पण तरीही लाखो हृदयांवर राज्य करतोस तू. पण गंमत बघ ना, तू तिथेच उभा राहिल्यासाठी जग चालायला लागलं. मानवी पायांनी, कुणी खांद्यावर तुळस घेऊन, टाळ मृदुंगाच्या नादात, तर डोळ्यात फक्त तुझ्या आणि तुझ्या भेटेची आस. तू देव आहेस की घरातला एखादी जीवाभावाचा माणूस आहेस. विठ्ठल नावात अशी कोणती जादू आहे की थकलेले पाय पुन्हा चालू लागतात, भरलेल्या डोळ्यांना आधार मिळतो आणि हरवलेल्या माणसाला घर मिळते. कारण तुझ्याकडे येताना कुणी श्रीमंत नसतं व कुणी गरीबही नसतं आणि कुणी मोठा किंवा लहानही नसतो. सगळे फक्त तुझे आणि तुझीच लेकरे असतात. म्हणूनच कदाचित तुझ्या दरबाराला मंदिर नाही माहेर म्हणतात. पण आज ना थोडा रुसवा आहे तुझ्यावर. तू म्हणतोस, ये रे माझ्या लेकरांना. मग एवढी ओढ का लावतोस रे? कोणाचे पाय फोडांनी भरतात, कोणाच्या अंगावर कोणाचा तडाखा पडतो, कोणाच्या डोळ्यात आठवणींचा पूर असतो आणि कोण मनातलं दुःख घेऊन तुझ्या नावाचा आधार घेऊन चालत असतात. तरीही बघ, कोणी तक्रार करत नाही. कारण त्या सर्वांना माहिती आहे की पंढरपूरचा रस्ता पायाने नाही तर प्रेमाने चालायचा असतो आणि तुझी भेट ती प्रेमाने नाही तर हृदयाने घ्यायची असते. रुसवा तुझ्यावर आहे, पण प्रेम त्याहूनही अधिक आहे. कारण देव जगात भरपूर असतील, पण भक्ताला स्वतःचा लेकरू म्हणणारा, मानणारा माऊली फक्त एकच. म्हणूनच वारी संपते पण ओढ काही संपत नाही. पाय थांबतात पण मन आणि नाम काही थांबत नाही. आणि ओठांवर नकळत उमटतं, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा. स्वामी समर्थ. तर अशी झाली होती आपली छान अशी साधी सोपी पूजा. त्यानंतर शिवाय ओमने देखील आशीर्वाद घेतले. आपण काही अशी पूजा छोटी का असेना घरात केली तर मुलांनाही कळतं की कसली पूजा करतीये, कोणत्या देवाची पूजा चालली आहे हे त्यांना देखील कळते. तर अशा पद्धतीने छान अशी पूजा झाली.
शिवाय ओम दोघांनी छान असे आशीर्वाद घेतले व पुढे तुमच्यासोबत काही फोटो शेअर करते. आंटी आणि काका पण मॅचिंग आहे तुमच्यासोबत. कोइन्सिडंट. तर भेटूया पुन्हा अशा छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.